हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण मसाले भात तयार केलेला आहे. आज आपण पांढऱ्या घेवड्याचा मसाला भात तयार केलेला आहे, तो आज आपण बघणार आहे. मसाले भात तयार करण्यासाठी आपण पांढरा घेवडा आहे तो निवडून सोलून घेतलेला आहे. 2 वाटी इंद्रायणी तांदूळ आपण स्वच्छ निवडून घेत आहे. इंद्रायणी तांदळाचा आपण आज मसाले भात तयार करत आहे. पांढऱ्या घेवड्याचा आज आपण मसाले भात तयार करत आहे. तर पहिल्यांदा आपल्याला घेवडा आहे तो भाजून घ्यायचा आहे. तर घेवडा, पावटा, चवळी हे भाजून घेतल्यानंतर त्याचा उग्र वास असतो तो कमी होतो आणि हे भाजून घेतल्यानंतर त्याची आमटी आणि भात चवीला चांगला लागतो. तर अशा पद्धतीने तेल वगैरे काही न वापरता आपण 3-4 मिनिटे घेवडा आहे तो भाजून घेतलेला आहे. मसाले भात तयार करण्यासाठी आपण गरम पातेल्यामध्ये 2 पळी तेल घालत आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाणे गरम तेलामध्ये आपण तळून घेत आहे. गरम तेलामध्ये शेंगदाणे तळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि काही खडे मसाले गरम तेलामध्ये घालून परतून घेत आहे. 2 कांदे उभेच चिरून घेतलेले आहेत, ते आपण गरम तेलामध्ये टाकून परतून भाजून घेत आहे. एक चमचा अद्रक लसूण पेस्ट तेलामध्ये टाकून ती परतून भाजून घेत आहे. 4-5 हिरव्या मिरच्या तुकडे तयार करून घेतलेले आहेत, ते तुकडे आपण तेलामध्ये टाकून परतून घेत आहे. अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबरे यांचा तयार केलेला मसाला 2 चमचे टाकून तो तेलामध्ये परतून भाजून घेत आहे. एक टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे, तोही आपण तेलामध्ये टाकून परतून घेणार आहे. हे सर्व मसाले आपल्याला परतून भाजून घ्यायचे आहेत. यामध्ये आपण थोडीशी हिंग पावडर टाकत आहे. छोटा 1 चमचा हळद पावडर टाकत आहे. गरम मसाला 1 चमचा टाकत आहे. एक चमचा लाल तिखट पावडर टाकून हे सर्व मसाले चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. सर्व मसाले परतून चांगले भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण भाजून घेतलेला घेवडा टाकून परतून घेणार आहे. मसाले भात तयार करण्यासाठी आपण 2 वाटी इंद्रायणी तांदूळ स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे, तो आपण पातेल्यामध्ये घालून सर्व मसाले आणि तांदूळ चांगला एकत्र मिक्स करून घेणार आहे. यामध्ये 1 चमचा पुलाव मसाला टाकलेला आहे आणि सर्व मसाले चांगले एकत्र मिक्स करून घेतलेले आहेत. गरम केलेले पाणी आपल्याला मसाले भात तयार करण्यासाठी वापरायचे आहे. तर दुसऱ्या बाजूला पाणी गरम करून ठेवले होते, ते पाणी आपण पातेल्यामध्ये घालून सर्व मसाले चांगले एकत्र मिक्स करून मसाले भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे.
2 वाटी इंद्रायणी तांदळासाठी आपण 3 वाटी पाणी घेतलेले आहे. सर्व पाणी आणि मसाले चांगले आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत. यामध्ये आपण चवीसाठी मीठ टाकत आहे आणि परत एकदा हे सर्व आपण एकत्र चांगले मिक्स करून घेत आहे. एक ते 1.5 चमचा साजूक तूप टाकून आपल्याला सर्व मसाले चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला मसाले भात शिजवून घ्यायचा आहे. सर्व मसाले चांगले एकत्र मिसळून झाल्यानंतर आपण झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे मीडियम गॅसवरती भात आहे तो शिजवून घेणार आहे. झाकण ठेवून आपण भात आहे तो अशा पद्धतीने शिजवून घेतलेला आहे. तर हा मसाले भात लोणच्या आणि पापडासोबत खायला खूप छान लागतो. तर अशा पद्धतीने आपला पांढऱ्या घेवड्याचा मसाले भात तयार झालेला आहे. रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.